भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळ्याची जी विटंबना झाली त्या पुतळ्याच्या विटंबनेच्या निषेधार्थ इथे सर्व जमलेल्या माझ्या तमाम संविधान प्रेमी आंबेडकरी जनतेला माझ्या क्रांतिकारी ज्या वेळेस विचारांची लढाई विचारांनी संपते, ज्या वेळेस अविचारांचे किडे वळवळतात, त्यावेळेस अशा मधोवादी लोकांची माथी ही केवळ पुतळ्यांवरतीच आघात करू शकते, विचारांवरती आघात करू शकत नाही। आणि अशा लोकांना जशास तसं उत्तर देण्याची गरज आहे। ते कृतीतून ज्या वेळेस बाबासाहेबांच्या पुतळ्याची विटंबना झाली, त्या आरोपीला जेव्हा कोर्टात आणलं गेलं तेव्हा तिथल्या वकिलाने दाखवून दिलं की तुम्ही जर बाबासाहेबांच्या विचारांवरती, बाबासाहेबांच्या पुतळ्यावरती आघात करत आलात तर तुम्हाला कोर्टाच्या बाहेर ओढून मारू एवढी धमक ह्या आंबेडकरी वाद्यांमध्ये आहे। आणि ही ताकद प्रत्येकाने दाखवण्याची गरज आहे, कारण की या संपूर्ण ईव्हीएमच्या प्रणालीतून, ईव्हीएमच्या जोरावरती हे मनुवादी जेव्हा सरकार ह्या राज्यामध्ये आलं, या केंद्रामध्ये आलं, त्यांचा अतिशय आत्मविश्वास हा भयंकर पद्धतीने वाढत गेलेला आहे। पण त्यांना एक समजत नाही, जेव्हा विषय हा आंबेडकर जेव्हा येतो तेव्हा 1400 व्होल्टपेक्षाही जास्त झटका देणारी ही आंबेडकरी औलाद आहे। आणि अशांना घरात घुसून मारल्याशिवाय आंबेडकरी जनता गप्प बसत नाही। आम्ही संविधानाला मानणारे आहोत, फक्त आमचा अंत बघू नका एवढंच आम्ही सांगतो। आणि ह्या सरकारला आम्ही निवेदन करतो की ह्या बाबतीमध्ये, महापुरुषांच्या बाबतीमध्ये कुठलंही पाऊल उचललं गेलं कुठलाही आंबेडकरी जनता ही गप्प बसणार नाही, जशा तसं उत्तर देण्यासाठी समर्थ आहे। इथेच थांबतो, गजा घेतो। जय भीम, जय संविधान। खरं तर आज आपण इथे निषेध मोर्चा घेऊन आलेलो आहोत सर्वजण, कारण की जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची जी विटंबना झालेली आहे, शिवाय संविधानाची विटंबना झालेली आहे, खरंच फार दुर्दैवाची गोष्ट आहे। आणि ती होता कामा नये याची शासनाने दखल घेतली पाहिजे आणि या अशा देशद्रोहींना त्यांच्यावर कारवाई होणे सुद्धा फार गरजेचे आहे। परंतु मी जास्त वेळ नाही घेत, मी फक्त एवढंच सांगेन की आपण प्रत्येक भारतीय जे भारतावर संविधान जे चालते, आज भारत देश संविधानावर चालत आहे आणि आपल्या प्रत्येक नागरिकाची, भारतीय प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे की संविधानाला आपल्या काही धोका होता कामा नये किंवा इजा होऊ देता कामा नये, याची काळजी प्रत्येक नागरिकाने इथे घेतली पाहिजे। बस मी एवढंच सांगेन। जय भीम, जय संविधान। जय संविधान। माई सेल्फ जावेद खान। दोस्तों, आज हमारे पास यहाँ ज़्यादा वक्त नहीं है, उसके कारण मैं इतना ही बोलूँगा कि आए दिन जो हमारे देश में चल रहा है, जो हमारे डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर जिनका अपमान किया जा रहा है, संविधान के साथ छेड़छाड़ की जा रही है, ये हम सहन करेंगे नहीं। इसके लिए हम मुस्लिम समाज भी पूरी तरीके से हम मैदान में उतरेंगे और हम आंदोलन करेंगे। और आगे इसके हमारी जो मांग है यहाँ पे कार्यालय के, जो हमारी मांग है वो हमारी पूरी होनी चाहिए। नहीं तो हम इसके बाद हम इशारा देते कि हमें फिर कोई रोक नहीं सकता, हम बार बार बर्दाश्त नहीं करेंगे। हमारे बाबा साहब ने सभी के लिए संविधान दिया, हमको कपड़े पहनने से लेके खाने पीने का अधिकार दिया है। आज संविधान है तो हम हैं, तो हमें गर्व से कहना चाहिए। और अगर भारत देश में रहना है तो संविधान को मानना पड़ेगा, ये मैं आज कहता हूँ। और अगर आपको संविधान को नहीं मानना है तो आप भारत देश से जा सकते हैं, और जिसको जो करना है हमारा वो कर ले, गर्दन काटना काट दे, मगर हम झुकेंगे नहीं। हम लड़ेंगे और आखिर दम तक लड़ेंगे, आखिरी सांस तक लड़ेंगे। जय भीम, जय संविधान। माझ्या मराठी इतकी चांगली नाही, माइक पकड़ो ना। दोस्तों, जो आज हम लोग जो यहाँ पर जमा हुआ है, कुछ घटनाओं को लेकर जो महाराष्ट्र में हुआ है, हमारे संवैधानिक कानूनी जीवन को हानि पहुंचाने वाले, उसका निषेध करने के लिए हमारे देश में आज जो हो रहा है
कि संविधान के नाम पर शपथ लेकर जो सत्ते में लोग जो बैठा है वो संविधान के मूलभूत जो उसूलों के खिलाफ उनके राजनीति इस देश पर लादने की कोशिश कर रहा है कि हमारे संविधान समानता और बंधुता के आधार पर बना हुआ है, लेकिन हमारे देश के जो सामाजिक परिस्थिति जो है कि जाति प्रथा पर आधारित है, उच्च नीच का है, शोषण का है। तो शोषण पर आधारित, जाति प्रथा पर आधारित तो उच्च नीच के समाज को टिका के रखना, जबकि समानता और बंधुता के आधार पर बने संविधान के नाम पर शपथ लेकर जो बैठे हुए लोग ये कर रहा है।